माडगुळकरांचं एक वैशिष्ट्य, त्यांच्या ध्रुवपदातच सगळं सारांश यायचा. ती ध्रुवपदच त्यांची. किंवा भारा तांबे, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, फिनिश. अजून एक्सप्लेनेशन हवंय मग पुढे, तसं माडगुळकरांचं होतं. तर ते सीतेचे डोहाळे त्यांना लिहायचे होते. तर एखादा पुरुष स्त्रीचे डोहाळे लिहितोय, ते चाललं होतं त्यांचं. आणि काय झालं, त्यांच्याकडे ते असे अण्णा बसलेले असताना समोरून एक मुलगी अशी लाजत लाजत अशी समोरून त्यांच्या पाठच्या बाजूला गेली, घराच्या पाठच्या बाजूला, स्वयंपाकघरात असं. तर त्यांनी निसुट्टी तिला बघितली आणि मग ती गेली. आता सारखी येत जात असतात माणसं, असं काही नाही, फक्त ती लाजत लाजत गेली तेवढं त्यांनी पाहिलं होतं. आणि अशी 20-21 वर्षाची मुलगी असं. मग जेव्हा आले तेव्हा त्यांनी बायकोला विचारलं अण्णांनी की ती कोण आली होती मुलगी मग अशी. ती म्हणाली, अहो आपल्या लक्ष्मीबाईंची मुलगी, ती पोटुशी आहे, लोणचं मागायला आली होती. बायकोचं हे शब्द आणि तिचं ते लाजत लाजत जाणं, ओठात थांबुनी, लिहिलं अण्णांनी, ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. असं. आता ही समज असते, ही असते. तर त्याच्यातून एखाद्या पुरुषाने स्त्रीचे डोहाळे लिहिणं सोपी गोष्ट नाही, परंतु ते सगळं बरोबर आलं. त्यावेळेला तो पुरुष किंवा असं काही नसतं, त्यावेळेला ती भावना इतकी मनात घर केलेली असते की ते सगळं येतं. आणि सुधीर फडकेंनीही त्याच्यात जीव ओतून हे केलंय. मातानं तू वैरीनीही सुधीर फडकेच म्हणतात. हा, सगळी 56 जी गाणी आहेत ती त्यांनी किती किती प्रकारे हे केलेत. आपण असं म्हणू शकत नाही हे इथे असं नाही, असं नव्हतं. आणि रघुरायाच्या नगरी जाऊन, किती आर्जव आहे, किती आर्जव आहे. अरे तुम्ही तिथे जाताय, तिथे तुम्ही ते हे करणार आहात की तुमचे स्वरतालाचं ज्ञान तुम्हाला हवं. तुम्ही वनातून उपवनातून जाणार आहात, कुठेही तुमच्या शब्दांमध्ये गोडवाच असला पाहिजे, कुठेही आक्रमकता नको. तर किती किती प्रकारे मार्गदर्शन केले त्यांनी. गायचंय तुम्हाला तिथे जाऊन, कसं गा, स्वरात ठेवा हास्य गोडवा, लयतालाचे बाळा बंधन, गा बाळानो श्रीरामायण. आणि नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण, श्रीराम 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 श्रीराम. हा कवीचा जो भाव आहे तो, ह्याच्यातून तुम्हाला अण्णा माडगुळकरांचं ते दिसतात. बरोबर. ते गाताना तुम्हाला सुधीर फडके काय स्वभावाचे असतील हे आपल्याला कळतं. तुम्ही बघा, मन्नाडेचा आवाज ऐका, तुम्ही मोहम्मद रफींचा ऐका, त्यांचा स्वभाव त्याच्यातून दिसतो. जसं हस्ताक्षर असतं, त्या हस्ताक्षरावरून तुमचं ज्योतिष सांगतात, त्याच्यातून तुमचा स्वभाव डोकवतं. तसं त्या गायक आहे मालती पांडे, त्यांचा आवाज, लताबाईंचा आवाज, आशाताईंचा आवाज, वाणी जयरामचा आवाज, फरक आहे. सगळ्यात गोडवे आहेत, सगळ्यांचा अभ्यास आहे, पण वेगवेगळा काय आहे, कारण ते वैविध्य आहे, ते गाणंच आहे. परंतु किंवा एकच गाणं आपण 4 लोकांना म्हणायला सांगितलं तर तो वेगवेगळा आहे. त्याचा स्वभाव त्याच्यामध्ये तो डोकवतो. तो 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 अभ्यास करत 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 पुढे मी गेले. आणि अजूनही माझं ते चालू असतं. एखादं काही मी ऐकलं की त्याच्यावर मी खूप चिंतन करते, मनन करते, आणि मला ते आवडतं. आणि पुन्हा पुन्हा. आणि महाराजही मला कधी म्हणतात, तू गाणं म्हण एखादं रात्री झोपताना सुद्धा. आणि
कितीतरी कविता. आता माझा मुलगा सुद्धा, मी जेव्हा गरोदर होते तेव्हा आमच्या सासूबाई, तेव्हा त्या कॅसेट मिळायच्या ना गीतरामायणाच्या, त्या 10ही कॅसेट होत्या आमच्याकडे. तर त्या सारख्या लावून ठेवायच्या, त्या गर्भावर संस्कार व्हावेत म्हणून सासूबाई आमच्या. आणि ते ऐकलेले माझ्या मुलाची सगळी गाणी पाठायची. तो कार्यक्रम पण करायचा स्वप्नील असं. तर ती एक 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 गाणी ऐकलेत किंवा काही गझल ऐकलेत की ते वृत्त कसं आहे, काय आहे, जे आवडेल त्याप्रमाणे करायचा. तो मेन म्हणजे अभ्यास, शब्द कळायला पाहिजेत असं आहे. आणि मग विडंबन, मग पुढे मी मराठी घेऊनच MA झाल्यामुळे छंदशास्त्र वगैरे हे याचा भाषाशास्त्राचा अभ्यास झाला. तर त्याच्यामुळे ती शब्दरचना कशी असते, काही वेळेला लघुगुरु वगैरे हे सगळं बघावं लागतं. मीटरमध्ये नुसतं बसवायचं म्हणून गाणं बसवून चालत नाही, त्याचा अर्थही बदलता नाही. भय इथले संपत नाही, साधी गोष्ट आहे. केवढा भाव त्या शब्दांमधून ग्रेसनी निर्माण केलंय. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गाते, तू मला शिकवली गीते. तुम्ही साधं जरी बोललात तर किती गेय वाटतं ना. म्हणजे चाल देणाऱ्याचंही तितकंच महत्व आहे ना. प्रश्नच नाही, मला तेच सांगायचंय की त्याला चाल लावणं, नाही तर हे साधं गाणंच आहे. देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघडदार देवा, आता उघडदार देवा झालं नाही, त्या चालीमुळे येते. आणि त्या ह्याचं सुद्धा चाल देणारा जो संगीतकार असतो तोही तेवढाच महत्वाचा असतो, शब्द लिहिणाराही तेवढाच महत्वाचा असतो. आणि ती सगळी अशी भट्टी जमून येते तेव्हा ती अजरामर गाणी निर्माण होतात. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच शब्द लोचनी. नवीन, सगळं नवीन शब्द किती वेळा वापरलाय बघा. आणि माडगुळकरांचं एक वैशिष्ट्य, एकांती, दिनांती वगैरे असे कठीण ते शब्द असतील ते सहज वापरत असत. वसंतकाली वनी दिनांती, एकच पुसते तुझ एकांती, एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का, माझा होशील का. आहे ना, किती शब्द सोपे नाहीये, परंतु ते त्यांनी वापरले. त्यांचा भाषाशास्त्राचा अभ्यास पुरे. आणि त्या तिथे फुलं म्हणायचे ना की यांना कुठे वाकडी वळलं आणि कुठे हे दिसतं, त्या तिथे पलीकडे. आता त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, हा साधे शब्द आहेत ना, कवीच आहे. त्या तिथे सांगतोय म्हणजे लोकेशन तुम्ही दाखवतो ना ह्याच्यावर, तसं लोकेशन. त्या तिथे पलीकडे तिकडे, माझी या प्रियेचे झोपडे. बंगला नाहीये, झोपडच असं. म्हणजे किती त्या शब्दांमधून म्हणते, शब्द पर्टिक्युलर तसे वापरले बरोबर, आणि त्याच्यातून ते सगळं सांगितलंय. म्हणजे गीतकर्त्या इतकाच ते गीत चाल देणाऱ्यालाही तितकाच चाल देणारा आणि तेवढाच गायक, शब्द संगीतकार, आणि ते शब्दातून उतरवणारा. म्हणून रफीची गाणी आपण ऐकत असतो तसं एक 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 ते जी गाणी आहेत डोळ्यातून पाणी येतच आपल्या. जो सहृदय माणूस आहे त्याच्या येतात. कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे रोना आया. कारण त्यावेळेला आपण त्या मूड मध्ये असतो, ते सगळ्या दुःखद घटनाच आपल्याला आठवत राहतात. आणि त्याच्यामध्ये कसं, हम तो समझे थे हम भूल गए हैं उनको, क्या हुआ आज ये किस बात पे. म्हणजे आपल्याला वाटतं हा मी ते विसरून गेलो, मी त्याची आठवण करत नाही. मग तुला त्याची आठवण तरी कशी राहिली. म्हणजे आपण काही विसरू शकत नाही. थोडक्या ह्याच्यामध्ये त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय त्याच्यामध्ये. असं तो म्हणतो की जे झालं ना त्याच्यामध्ये, त्याच्यात ते एक कडवं असं आहे की जे झालं त्याला मी विसरून जायचा प्रयत्न केला. मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया. सोपी गोष्ट नाहीये. सुख सारखं दुःख, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. आपल्याला श्लोक माहितीये म्हणून आपण म्हणतो, परंतु त्याचा अर्थ जर लक्षात घेतला तर ते सहज साध्य गोष्ट नाही. ती ज्ञानेश्वरांसारख्या आणि मोठ्या लोकांसारख्या ना
कदाचित काकांच्या सारख्यांना सुद्धा ती साध्य आहे असं मी म्हणेन त्यांचा इतक्या वर्षाचा हे करून, परंतु ती सहज साध्य गोष्ट नाही, सहज साध्य गोष्ट नाही. पण असं आहे की होणार नाही असंही नाही, परंतु तुम्ही त्या त्या दृष्टीने जसे प्रयत्न करत जाल तसं तसं तुम्हाला त्याच्यात यश येत जातं. त्यामुळे माणसाने प्रत्येक वेळेला विद्यार्थी असलं पाहिजे. माझं असं आहे की शिकायचंय, मला ते शिकायचं. तर मला गाणं शिकायचं होतं. आम्ही रत्नागिरीला होते तेव्हा कोणीही बाई शिकवणारी नव्हती. आजीने आम्हाला घातलं नाही बाईकडे, पुरुषाकडे नाही जायचं. मग माझा मुलगा 4 वर्षाचा असल्यानं त्याला पेटी घेतली आणि 5व्या वर्षापासून तो पेटी वाजवतो विदाउट नोटेशन, काही लागत नाही त्याला. त्याला उपजत ते स्वरज्ञान आहे ते त्याच्यामध्ये. आणि मी त्याला गाणं म्हणत असायचे ना, त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं. मग इतका लहान होता तरी ते असतं, उपजत असतं त्या मुलांना. ज्याला म्हणजे मुलं काय म्हणतात की काही मुलं असतात आया त्यांच्या नाचू दत गाऊ दत काहीही केलं तरी ती मुलं ही करत नाही. ती मुलं मग पुढे तत्वज्ञानाचे प्रोफेसर होतात मुलं असं वाटायचे. परंतु नॉर्मली सगळ्या मुलांना ते आवडतं, काही मुलांना ते अधिक कळतं. ज्यांचा त्याच्यात कल असेल त्याला ते कळतं. संस्काराचाही भाग आहे. आणि ती सतत घरात गाणी जर चालू असतील मुलांच्या कानावर आपोआप पडतात आणि ती ऐकतात. म्हणून मुलाला सुद्धा सतत आमच्या लागलेली असायची गाणी, तो ऐकायची, त्याच्या पाठ झाली. आम्हाला तेव्हा नव्हतं, आमच्या घरात रेडिओ नव्हता, पण ग्रामपंचायतीचा रेडिओ तो. आणि आमच्याकडे रामेश्वराचा 5 दिवस जो उत्सव व्हायचा ना, तेव्हा सतत गाणी लागलेली असायची. त्यावेळेला मृगनयना रसिक मोहिनी वगैरे वसंतराव देशपांडे वगैरे यांची ओळख झाली. अरे काय गाणं आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. असं रामेश्वराच्या देवळात जाऊन ते गाणं ऐकत बसायचं. तिथे काय चाललं असेल ते प्रवचन ऐकायचं, तिथेच फुगड्या घालायच्या त्या देवळातच आम्ही 5-6 दिवस. पण ते संस्कार झाले. म्हणजे तुम्ही तुमच्या नशिबात असेल किंवा जसं असेल तर तुम्हाला कुठून कसंही मिळत असतं. परंतु हे होते काय म्हणतात त्याला, गणपतीच्या ह्याच्यामध्ये खूप छान कार्यक्रम व्हायचे. तसे आमच्या इथे व्हायचं. पण सार्वजनिक गणपती वगैरे असं नव्हतं. पण रामेश्वराचा 5 दिवसाचा उत्सव, नंतर दशावतार असायचा. आमच्या इथे आडिवऱ्याची महाकाली खूप फार पूर्वीपासून आहे. तेव्हा ते दशावताराचे खेळे होणं, दशावताराची ती नाटकं व्हायची 10 दिवस रात्री, मोठं स्टेज वगैरे बांधलेलं आणि खूप छान व्हायचं ते सगळं. तर ते सगळं बघायचं. ते आम्हाला लहानपणी सगळं बघायला मिळालं. किंवा ती तांदूळांचं लक्ष, कुणीतरी नवीन जी आली असेल ते आम्हाला बसवायचे तांदूळ मोजायला. 5,000 झाले पाहिजे, 10, मग 1,00,000 तांदूळ अक्षत न तुटलेला अख्खा असं. मग कुठे दुर्वांचं लक्ष, मग ते हे करून द्यायचं. फुलं वेचायची. आमची आजी म्हणायची की फुलं आहेत ना, प्राजक्ताची फुलं सडा पडलाय. प्राजक्ताची फुलं निवडताना एक तर मोजणं पण होतं आणि कसं म्हणायचं, 1 राम, 2 राम, 3 राम, 4 राम, 100 वेळा झालं तर 100 वेळा नाम पण घेऊन झालं, फुलं पण 100 मोजून झालं. असे छोट्या छोट्या गोष्टीचे संस्कार असतात, ते होत जातात. त्याच्यातून माणसाची जडण. मग तुम्ही खेडेगावात असा, तुम्ही गरिबीत असा, तुम्ही श्रीमंतीत असा, त्याचा फरक पडत नाही. परंतु तुम्ही किती घेताय ह्याच्यावर अवलंबून आहे, असं आहे. तर त्याप्रमाणे मी शिकत गेले, अभ्यास करत गेले. नंतर मी मराठी घेऊनच MA झाल्यामुळे अधिक मला ते साहित्याचं अधिक त्याचं आकलन होतं, प्रेम निर्माण झालं. आणि आता लिखाणाचाच माझा सगळा संबंध असल्यामुळे मी त्या दृष्टीने तसाही अभ्यास केला. गद्य लिखाणही चांगल्या प्रकारे मी करू शकते. तुम्ही मराठीच्या प्राध्यापक म्हणजे काय काव्य शिकवायच्या का प्रोज? नाही, 11वी-12वीला मी, आमच्या इथे कॉमर्स कॉलेज होतं आणि सायन्स कॉलेज होतं. ते 11वी-12वीलाच मी शिकायची. पुढच्या मुलांना शिकवण्याची वेळ आली नाही, आर्ट्स कॉलेज नव्हतंच. त्यामुळे 11वी-12वीच्या मुलांना लोअर लेवल मराठी, म्हणजे ते सोप्यात सोपं करून शिकवणं म्हणजे मोठं हे होतं. आता यांचा पाखाला बालक पांघुरवणे नावाचा एक लीळा होती, लीळा चरित्रातली 12व्या शतकातली. बरं, आता ही लोअर लेवल मराठीच्या मुलांना पुढे त्यांना काही मराठी भाषेचा अभ्यास करायचा नाही, तर त्यांना सोप्या रचना घालायच्या तर नाही, काहीतरी आणून, म्हणजे त्यांना त्या भाषेची आवड निर्माण होण्याऐवजी तिटकारा कसा येईल अशी व्यवस्था बरोबर करून ठेवलेली. मला त्याचा भयंकर राग यायचा.
अरे ते लीळा चरित्र तुम्ही हे करता, तर ते आहे. त्याच्याऐवजी तुकारामांचे इतके अभंग आहे, पण ते गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, कशाला ते 11वी-12वीच्या मुलांना आता हवंय ते. परंतु आपली पण कसोटी लागते त्याच्यामध्ये, ते शिकवताना सुद्धा. बरं, त्याच्यामध्ये त्याचा अर्थही कळला पाहिजे, त्या कवीबद्दल आदरही निर्माण, म्हणजे ती जबाबदारी आमची, प्रोफेसर म्हणून मराठी नाही, मराठीची भाषा आपल्या मुलांना मराठी चांगलं यायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये रक्त हटतं, सहजासहजी नाही. बरं, ते सोप्यात सोपं सांगावं लागतं त्यांना, अवांतर काही गोष्टी सांगून त्यांना काही त्या माहिती नसतात. लोअर लेवल मराठीच्या मुलांचं सांगते, आणि पेपर आम्हाला तपासायला 11वी-12वीचं यायचं ते हायर लेव्हलचे, म्हणजे जे पुस्तक मी शिकवतच नाही. मला एकदा असंच आले 12वी देवरुखच्या कॉलेजचे पेपर आले 12वीचे, टेक्स्टबुक पण मला ते माहिती नाही. आणि मग मी त्यांना म्हटलं, मी हे पेपर कसे तपासणार, मी हे टेक्स्टबुक शिकवलेलं नाही. लोअर लेवलचं म्हणजे तुम्ही अरे MA झालेली मी असते तरी मी जे शिकवलंच नाही मी ते तपासू कसं. पुस्तक आणलं आणि ते काय होते 450 पेपर मी तपासून दिले. असं आपली बोर्डाची आणि ह्याची सगळी ही आहे. बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहेत, आपण सावरून घ्यायची. भाषा आपली आहे, सगळे कवी आपले आहेत, सगळं आपलंच आहे. त्यामुळे आपण झाकून ठेवायचं. ते जास्तीत जास्त मराठीचा प्रचार व्हावा ह्यासाठी मी सोप्या भाषेत समास म्हणजे काय असतं अशी छोटी पुस्तकं छापली होती, सायक्लोस्टाईल पद्धतीने. मुलांना सोप्यात सोपं कळावं. समाहार द्वंद्व म्हणजे काय, वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय, द्वंद्व म्हणजे काय, दोन, एक तर हे किंवा हे, मग त्यातलं पहिलं कशाला महत्व, दुसरं कशाला महत्व, सोपं करून सांगितलं ना तर सगळ्यांना सगळं समजतं. आवड निर्माण करावी लागते. ते जर तुम्ही केली, आधी तुम्हाला आधी महत्वाचं म्हणजे स्वतःला कळायला पाहिजे. तुम्हाला जर स्वतःला कळत असेल तर ते तुम्ही दुसऱ्याला सोप्या पद्धतीने सांगणार. गणित जर तुमचं नीट सुटत असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना तो सोडवून दाखवणार. आणि नुसतं उत्तर उपयोग नाही, ते स्टेप बाय स्टेपच आलं पाहिजे. कुठची गोष्ट पायरीने होते ती महत्वाची आहे. तुम्ही ज्या वेळेला खालची पायरीचा दगड असतो म्हणतात ना, पायरीचा दगड तिथपासून कळसापर्यंत तुम्ही कसे जाता, उड्या मारत जाता, चालत जाता, लोटांगण घालत जाता, त्याच्यावर अवलंबून आहे. कळसाला सगळेच जातात, परंतु जाताना मी जातोय, मी चालत असताना इतर कुणाला माझा त्रास तर होणार नाही ना, कुणीतरी दिवा लावलाय त्याच्यावर माझा पाय तर पडणार नाही ना, अशी काळजी घेत घेत तुम्ही, भले थोडा वेळ लागेल परंतु जेव्हा तो कळस तुम्ही गाठाल ना, तो महत्वाचा आहे. कुठचंही काम करत असताना आपण ते किती वेळ देऊन, एफर्ट्स देऊन करतोय, आणि ते चांगलं कसं होईल, छान कसं होईल, सुंदर कसं होईल, हे जर बघायला लागलं तर हे होतं. कुठचीही कविता असते ती सहजासहजी होत नाही, त्याच्यावर तो कवी पुन्हा पुन्हा संस्कार करतो. हे नाही, हे शब्द. म्हणून आपण ज्या वेळेला बघतो गीतरामायणातलं कुठचंही गाणं, कुठचंही कडवं घेतलं, आपल्याला असं वाटत नाही इथे ना ह्याच्याऐवजी हा शब्द हवा होता, कारण तो योजनापूर्वक तो शब्द तिथे तो त्यांनी बसवलेला आहे, चपखलपणे बसवलेला आहे. आणि सुधीर फडकेंनी चाली लावल्या, पण छंदशास्त्राचा अभ्यास त्यांचा असल्यामुळे त्यांनी ते शब्दही तसे लिहिलेत ना, शब्दही तसं. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, हे लिहिलंय ना, म्हणून ते इतकं सुंदर आलं. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मग पुन्हा ती सीता सामान्य स्त्रीच्या पातळीवर येऊन, जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करतील कैकई भरत आपुला हेवा. लगेच कसं मनात आलं, तिथे स्त्री सुलभ भाव हे झाला. त्यांना त्या सगळे बघतील ना, तो सोन्याचं हरिण ना ते, हे कुठे माहितीये की हे सगळं आपलं काय चाललंय ते. तेव्हा ती सीता अगदी सामान्य पातळीवर येते आणि पुढचा विचार करते, मी तो जपून ठेवा सगळं असं हे. आणि ते शब्दही तसे लिहिले गेले, तशा चालीही त्या लावल्या गेल्या, म्हणून ही गाणी अमर झाली. म्हणून ती आपल्याला आजही गुणगुणाविषयी वाटतात. त्याचं काल एक गाणं झालं, आज म्हटलं, उद्या विसरलं.
जशी पूर्वीची कन्स्ट्रक्शन आहे, दगडी वाडे आहेत, भक्कम आहेत, 200-200 400 वर्ष त्यांना काही होत नाही. म्हणजे शाळेत असतात त्या कविता अजूनही 50-50 वर्षानंतर लक्षात राहतात. लक्षात राहतात. का राहतात? का लक्षात राहतात? आणि आपल्याला कालचं काय बोललं होतं ते आज आठवत का नाही मग? हा. कारण ते बिंबवलंय मनामध्ये. एक 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 म्हणजे एक ती एक भाषा आणि ती चाल चाल आणि चाल. आणि तो आणि गायक. ते शिकवणारेही तसे शिक्षक होते. आजचे शिक्षकही, मला असं म्हणायचं नाहीये, कदाचित त्यांना नसेल, आपलं भाग्य चांगलं होतं म्हणून आपल्याला तसे शिक्षक मिळाले.